पुण्यात जावयाकडून सासू सासऱ्यावर काळी जादू करण्यात आलेली आहे। स्मशानात नेत अघोरी कृत्य सुद्धा करण्यात आले। पुण्यातील कौसर बागेतील कब्रस्थानातील ही मध्यरात्रीची घटना सगळी समोर आली आहे। कुटुंबियांची संपत्ती हडपण्यासाठी आणि ठार मारण्यासाठी काळी जादू केल्याचा आरोप केला जातोय। हा प्रकार पुण्यातील कोंढव्यातील कौसरबाग इथल्या कब्रस्थानमध्ये 19 मे रोजी मध्यरात्री घडलेला आहे आणि या प्रकरणी हसनैन रफीक जाफरानी यांनी फिर्याद दाखल केलेली होती। अधिकची माहिती जाणून घ्यात अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, पुण्यामध्ये नेमका या जादू टोण्याचा नेमका काय प्रकार घडलाय? पोलिसांकडून जी माहिती दिली जाते ती सासू सासऱ्याची जी प्रॉपर्टी आहे ती हडपण्यासाठी आणि सासू सासऱ्याचा मृत्यू व्हावा यासाठी ही काळी जादू केला असल्याचं सध्या प्राथमिक अंदाज जो आहे तो पोलिसांकडून व्यक्त केला जातो। आणि हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा जावई आहे, काळी जादू करणारा, आणि तो हे सगळं कृत्य करत असताना सापडलेला आहे। सगळं लक्षात आल्यानंतर हसनैन रफीक जाफरानी, त्याचं वय 40 आहे, त्याच्यावर अघोरी कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र पुण्यातील कोंढवा परिसरातून ही धक्कादायक घटना समोर येत आहे। काळी जादू करण्याचा प्रयत्न हा सगळा झालेला आहे। प्रॉपर्टी हडपण्यासाठी आणि सासू सासऱ्याचा मृत्यू व्हावा यासाठी हे सगळी काळी जादू केला असल्याचा अंदाज आहे आणि यावरून आता गुन्हा दाखल करून या व्यक्तीला ताब्यात देखील घेतलं असल्याचं कोंढवा पोलिसांनी माहिती दिलेली आहे। मात्र हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा परिसरात सध्या भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।